कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आदित्य सर मला परत घेऊन जायला इथपर्यंत आले। मागच्या वेळी ते मला घरला परत घेऊन जायला आले होते, पण त्यावेळी गोष्ट जरा वेगळी होती। आता मला काहीतरी वेगळंच वाटलं। मागच्या वेळी त्यांच्या नजरेत मला मैत्री दिसली होती, पण या वेळेला मैत्रीपेक्षा काहीतरी वेगळंच जाणवलं मला। आदित्य सरांच्या नजरेत मला माझ्यासाठी प्रेम दिसतं। पारू लगेच वाहवत जाऊ नकोस। कुठल्या बी भावनेला प्रेमाचं नाव देऊ नकोस। हे प्रेम नाही तर काय आहे मग? तुला खरंच वाटते का ग की हे प्रेम आहे का प्रेमाच्या नावाखाली स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे तुला? पारू एकदा विचार कर, एकदा लोकांचा विचार कर। तुझ्या आणि आदित्य सरांच्या नात्याकडे लोक कुठल्या नजरेनं बघतील याचा विचार कर। लोक तुझ्या बाला किती नावं ठेवतील याचा विचार कर। एवढंच नाही पारू, देवी आई आदित्य सरांसोबत बोलणं बंद करते। उद्या आदित्य सर देवी आईंना लगीन करण्यासाठी मनावतील बी, पण त्यामुळे तुम्ही दोघं आयुष्यभर सुखी राहू शकाल? मुळात तुझी लायकी तरी आहे का पारू त्यांच्या घरची सून व्हायची? लायकीचं माहित नाही मला, पण आदित्य सरांवर माझं लई प्रेम आहे। मी नाही जगू शकत त्यांच्याशी। हेच तर म्हणते ना मी, तू फक्त स्वतःचा विचार करतेस, फक्त स्वतःचा स्वार्थ बघतेस तू। अगं आदित्य सरांवर प्रेम करायला तुला त्यांच्यासोबत राहायची काय गरज आहे? त्यांना त्यांचं आयुष्य जगू दे सुखानं। ना एकत्र राहणं, सोबत राहणं म्हणजे प्रेम नसते, त्याला प्रेम नाही म्हणत। सावध हो, एकटीच्या आनंदासाठी तू समद्यांना दुखावू नाही शकत पारू। पारू उद्या निघायचं ना? हो नाही, मी उद्या येणार नाही। आणि तुम्ही अजून किती बी दिवस इकडे थांबलात ना तरी बी मी तुमच्या सोबत येऊ शकणार नाही। मी आताच इकडे आले आहे आणि अजून थोडे दिवस मला इकडेच राहायचं आहे आणि गनीला बी। पारू, तू अजूनही चिडली आहेस का माझ्यावर? बरं, मी कान पकडून माफी मागतो तुझी। हे बघ, मी जे वागलोय त्याचा खरंच मला पश्चाताप आहे का? आणि पारू, मुळात मला तुझी गरज, किर्लोस्कर कुटुंबाला तुझी गरज आहे। हाँ,
हा माहित आहे ना मला, माझी गरज तिकडं आहे, पण आदित्य सर माझी तेवढीच गरज इकडं बी आहे. अरे यार. आणि आदित्य सर, एकदा का तुमचं लगीन ठरलं की मी येईन ना तिकडं समधी कार्य पार पाडायला. अरे माझ्या लग्नाचं काय? आणि पारू, आईने दादासाठी मुलगी बघायला तुला सांगितलंय ना, त्यामुळे तुला यावंच लागेल आमच्यासोबत. वय का? मला निवडायची आहे. पण प्रीतम सर, असं काय बोलताय तुम्ही? नाही म्हणजे मी कशी काय निवडणार आहे ना मुलगी आदित्य सरांसाठी? मला जमणार आहे का? मी कुठं तुमच्यासारखी शिकली सवरलेली आहे? मला कुठं तुमच्यासारखी शुद्ध भाषा बोलता येते? मी कुठं तुमच्यासारखी अशी कापडं घालते? मला वागता बी येत नाही तुमच्यासारखं. मी कशी काय निवडणार ना? आणि समजा मी जर का आदित्य सरांसाठी मुलगी निवडलीच, तर माझ्यासारखी गावंढळच निवडेन. आणि अशी मुलगी शोभणार आहे का आदित्य सरांना? नाही नाही, त्यापेक्षा ना आदित्य सरांसाठी मुलगी ना देवी आईंना शोधू दे. मी नाही. एक 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 मिनिट यार. माझ्या लग्नाचं काय करायचं, मी कोणाशी लग्न करायचं ते मी ठरवेन. आणि इथे मुळात माझ्या लग्नाचा विषय नाहीच आहे. मी इथे तुला न्यायला आलोय पारू. तू उद्या माझ्यासोबत येतेस. दॅट्स इट. नाही म्हणलं ना? तुमचं लगीन जमल तवाच मी तिकडे ये. उद्या सकाळी तुम्ही इकडं निघून जा. पारू, मला ऑर्डर्स ऐकायची सवय नाहीये. उद्या सकाळी तयार राहा, आपण इथून निघतोय. दॅट्स इट. आणि तुला जर नसेल यायचं ना, तर मग राहा इथेच. परत येऊच नको तिकडे. नाही तर काय, उद्या गुपचूप तयार राहा. तू येतेस उद्या आमच्यासोबत. दॅट्स इट. तयारी करून राहा. दादा, अरे पारू, दादा थांब. ताडे जाऊया की. एकदा सांगितलेलं कळत नाही का? जाऊन बस तिकडं. पारू, पारू चल, निघायचंय आपल्याला. पारू चल, आवरलंय? प्रीतम सर, गनीला सोबत घेऊन जा. त्याला शहरात यायचं आहे. त्याला इकडं नाही करमणार. आणि तू तू पण येतेस ना? एका मूर्खा इथे यायला? तिला न्यायला आलोय मी. कळत नाहीये का? आईला मी सांगितलंय तिला घेऊन येणार आहे म्हणून. आता काय सांगू तिला? हे बघ पारू, मला मान्य आहे माझी चूक झाली, पण त्याची एवढी मोठी शिक्षा. पारू, मी काही ऐकणार नाहीये तुझं. तू आमच्या सोबत येतेस म्हणजे येतेस. चल. नाही म्हणलं ना? माझा निर्णय झाला आहे. मी नाही येऊ शकत. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.